नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला प्रॉब्लेम्सचा जो आपला कन्सेप्ट आहे तो आपण आज बघणार आहोत. ओके, मागच्या लेक्चरपर्यंत आपण थेरॉटिकल पार्ट जे ह्या चॅप्टरचे होते ते पूर्णपणे कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो टॉपिक तुम्ही जर बुक समजा बघितलं आणि नोट्स किंवा लेक्चर्स बघितले तर काही पॉईंट्स जे ते त्यातले अवॉइड आपण केलेले आहेत. कारण कोविड-19मुळे तुमचा 25% सिलेबस जो आहे तो रिड्यूस झालेला आहे. त्याच्यामुळे जे पॉईंट्स तुमचे लेक्चरमध्ये घेतलेले आहेत तेवढ्याच लेक्चरचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न जे आहेत ते विचारले जातील. ओके, एवढंसं फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तर पहिला प्रॉब्लेम जो आहे तो आपण घेणार आहोत. प्रॉब्लेम तुमच्यासमोर स्क्रीनवरती तो दिसत आहे की व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द क्वांटिटी L √L/G. L/L/G. त्याच्यात L काय सांगितलं आहे तर L काय आहे तर बिईंग द लेंथ. L जी आहे ती लेंथ आहे आणि G जी आहे ती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आपल्याला जे डायमेन्शनल ॲनालिसिसचा जो पार्ट आपण बघितलेला होता त्याचं थोडंसं या ठिकाणी यूज करायचं आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला जो आहे तो ह्या फॉर्म्युल्यासाठी या क्वांटिटीसाठी काय येईल ते आपण ह्या ठिकाणी बघू. क्वांटिटी जी दिलेली आहे ती आपण ह्या ठिकाणी लिहून घेऊ की स्पेसिफिक अशी ती काय आहे तर क्वांटिटी बिकम्स L मल्टिप्लाय √L/G. इक्वेशन नंबर 1 आपण त्याला ह्या ठिकाणी म्हणत आहोत. ओके, काय इक्वेशन L तीच जे इक्वेशन आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे तेच आपण घेतो आहे. L/L/G. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की L जी आहे ती लेंथ आहे, जी प्रॉब्लेममध्येच तुम्हाला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. L बिकम्स लेंथ आणि G जी आहे ती काय आहे तर ती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, मग ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी बिकम्स आपण कशी फाईंड करतो तर व्हेलोसिटी अपॉन टाईम ह्या फॉर्म्युल्यानुसार. ओके, व्हेलोसिटी अपॉन टाईम. परंतु व्हेलोसिटी जी आहे ती अजून एक वेगळ्या फॉर्म्युल्यानुसार त्या ठिकाणी आपण तिला डिफाईन करू शकतो. ती आहे डिस्टन्स अपॉन टाईम. बरोबर, व्हेलोसिटी म्हणजे काय असतं तर व्हेलोसिटी बिकम्स इक्वल्स टू ते परत त्या ठिकाणी नवीन फॉर्म त्या ठिकाणी येतो डिस्टन्स अपॉन टाईम व्हेलोसिटीचा. बरोबर, मग ती जर व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला ह्या इक्वेशनमध्ये तर तुम्हाला ते इक्वेशन काय मिळेल तर ते होईल डिस्टन्स अपॉन टाईम आणि इथला टाईम जो पहिला आहे तो म्हणजे टाईम इंटू टाईम असं त्या ठिकाणी इक्वेशन जे इथे आपल्याला या ठिकाणी मिळेल. ओके, इथं कन्फ्यूज होऊ नका. इथं आपण व्हेलोसिटीची जी व्हॅल्यू आहे ती टाकत आहोत की व्हेलोसिटीचा फॉर्म्युला काय आहे तर तो हा डिस्टन्स अपॉन टाईम त्या ठिकाणी आहे, तोच आपण ह्या स्टेपमध्ये त्या ठिकाणी ॲड करतो आहे. ओके, त्याच्यावरनं तुमचं इक्वेशन जे आहे पुढच्या स्टेपला ते काय मिळेल तर डिस्टन्स अपॉन टाईम इंटू टाईम बिकम्स टाईम स्क्वेअर. बरोबर, आता जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती झाली, टाईमची व्हॅल्यू तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती झाली. आता आपण ह्या ठिकाणी ज्या व्हॅल्यूज तुम्ही ह्या फाईंड केलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 जे आपलं आहे ह्या ठिकाणचं याच्यामध्ये त्या ठिकाणी पुट करू. ओके, त्या व्हॅल्यूमध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला पुढचं इक्वेशन जे आहे तसं आपण लिहिणार आहोत. L/L/G. जीची व्हॅल्यू आहे डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर. बरोबर, त्याच्यावरनं आता हा कन्सेप्ट जो आहे तुमचा स्क्वेअर रूटमधला L डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर आहे म्हणजे त्याच्यामध्ये A/B/C असं आहे. तर हा C जो आहे तो Aला ह्या ठिकाणी मल्टिप्लायला जातो. हे आपण साधं गणितामध्ये त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी असणारा जो टाईम स्क्वेअर आहे तो न्यूमरेटरला डायरेक्टली त्या ठिकाणी जाईल आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. L इंटू टाईम स्क्वेअर अपॉन डिस्टन्स असं तुमचं त्या ठिकाणी इक्वेशन जे आहे ते या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. ओके, व्यवस्थितपणे पॉईंट जो आहे किंवा तो जो कन्सेप्ट आहे तो समजून घ्या. L अपॉन डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअरमध्ये म्हणजे ह्या कन्सेप्टमध्ये टाईम स्क्वेअर जो आहे तो Lला मल्टिप्लाय जातो आहे कारण तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. स्पष्ट व्यवस्थितपणे शब्द जे आहे ते ऐकून घ्या. डिनॉमिनेटर जो असतो तो न्यूमरेटरला मल्टिप्लायर जातो. बरोबर, त्याच्यामुळे आपण पुढच्या स्टेपमध्ये टाईम स्क्वेअर जो आहे तो Lला मल्टिप्लाय त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आता आपण डायमेन्शनल फॉर्म्युले जे आहे ते या ठिकाणी घेणार आहोत. डायमेन्शनल फॉर्म्युले घेण्यासाठी आपण सिक्वेन्स त्याची माहिती आहे आपल्याला की त्या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेटचा जो यूज आहे तो आपण त्या ठिकाणी करतो. म्हणून पहिली क्वांटिटी आपली लेंथ आहे म्हणून आपण ह्या ठिकाणी L डायमेन्शनमध्ये त्या ठिकाणी घेऊ. आता स्क्वेअर रूट जो आहे तो आपण ब्रॅकेट रेस टू हाफने पण त्या ठिकाणी डिनोट करू शकतो.
बरोबर. मागेच तुम्हाला त्या ठिकाणी एका डायमेन्शनल क्वांटिटीमध्ये ज्यावेळेस आपण डिराईव्ह केली किंवा प्रूव्ह केलं त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते सांगण्यात आलं होतं की स्क्वेअर रूट जो आहे तो आपण ब्रॅकेट रेस टू 1/2 जरी लिहिलं तरी त्या ठिकाणी तो स्क्वेअर रूटचाच अर्थ होतो असं त्या ठिकाणी आपण मेन्शन केलेलं होतं. बरोबर. त्याच्यामुळे जी क्वांटिटी आपली आहे त्या क्वांटिटीमध्ये स्क्वेअर रूटचा जो पूर्णपणे भाग आहे त्या पूर्णपणे भागाचे डायमेन्शन्स जे ते आपण ब्रॅकेट रेस टू हाफनेस त्या ठिकाणी दाखवणार आहोत. बरोबर. पहिली क्वांटिटी आहे यल, त्याच्यामुळे यल रेस टू हाफ. दुसरी क्वांटिटी आहे टाईम स्क्वेअर, त्याच्यामुळे टी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू हाफ. ओके. आणि खालती आहे डिस्टन्स आलेला फक्त आपण लेंथ त्या ठिकाणी डायमेन्शनली दाखवतो, त्याच्यामुळे यल रेस टू हाफ असं त्या ठिकाणी होईल. आता इथला हा एल रेस टू हाफ आणि हा एल रेस टू हाफ या ठिकाणी कॅन्सल होईल. राहील काय, इथं टी रेस टू 2 आहे आणि ब्रॅकेट रेस टू हाफ आहे, म्हणजे टी रेस टू 2 आणि ब्रॅकेट रेस टू हाफ. जर याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर हा 2 त्या ठिकाणी कॅन्सल होईल, म्हणजे राहील त्या ठिकाणी काय तर फक्त टी रेस टू 1. इथला हा एल आणि इथला राहिलेला हा टी तो आपण खालती घेतला तर डायमेन्शन ऑफ एल डायमेन्शन ऑफ टी रेस टू 1 और डायमेन्शन बिकम्स एल रेस टू 1 टी रेस टू 1. ओके. अशा प्रकारे ह्या क्वांटिटीचं जे डायमेन्शन आहे किंवा डायमेन्शन फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला एल रेस टू 1 टी रेस टू 1 असा या ठिकाणी फॉर्म करता आला. ओके. नेक्स्ट पॉईंट. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपला सेकंड. an electron with charge E enters a uniform magnetic field B bar with a velocity V bar. The velocity is perpendicular to the magnetic field. The force on the charge E is given by F bar equals to B into EV. F bar equals to B into EV. Obtain the dimensions of B bar. आता बीचे डायमेन्शन्स जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी काढायचे आहेत. हा जो बारवरती दिलेला आहे ॲरो तो फक्त एक डायरेक्शनसाठी त्या ठिकाणी आहे की मॅग्नेटिक फील्ड एका पर्टिक्युलर डायरेक्शनला त्या ठिकाणी आहे, म्हणून त्या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी जी आहे असं त्या ठिकाणी होईल. पण आपण ज्या वेळेस सॉल्व करू त्यावेळेस फॉर्म्युला जो आहे तो फोर्स इक्वल्स टू बी इंटू ई इंटू व्ही असं त्या ठिकाणी आहे. ह्याच्यामध्ये बी जी आहे ती तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे. बी जी आहे ती काय तर ती मॅग्नेटिक फील्ड आहे. ई जी आहे ती काय तर तो चार्ज आहे आणि व्ही जो आहे तो काय तुमचा तर तो व्हेलॉसिटी आहे. ओके. अशा प्रकारे आपण एफ इक्वल टू बी इंटू ई व्ही असं त्या ठिकाणी फॉर्म्युलेट करू. आपल्याला डायमेन्शन्स जे आहे ते बीचे फाईंड करायचे आहे, त्याच्यामुळे इक्वेशन जे आहे किंवा फॉर्म्युला जो आहे तो आपण बीला कन्व्हर्ट करू. म्हणजे तुमचा फॉर्म्युला पुढचा काय होईल, बी इक्वल्स टू एफ अपॉन ई इंटू व्ही. ओके. हा इकडचा जो ई व्ही आहे तो एफकडे जाईल, इकडे तो मल्टिप्लायला आहे, एफकडे जाताना तो डिवाईडला जाईल, त्याच्यामुळे बी इक्वल्स टू तुमचं ही स्टेप त्या ठिकाणी अराईज होईल एफ अपॉन ई व्ही. परंतु आपल्याला माहिती आहे की फोर्स जो आहे फोर्स नेमका काय आहे तर मास इंटू ॲक्सेलरेशन एम इंटू ए. ओके. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण याचे इक्वेशन जे ते प्रॉपर त्या ठिकाणी घेऊ, कारण अगोदर इक्वेशन जर आपल्याला माहिती असलं तर आपण डायमेन्शन व्यवस्थितपणे घेऊ शकतो. म्हणून आपण तो फॉर्म्युला जो आहे तो इक्वेशनच्या रूपामध्ये त्या ठिकाणी फॉर्म्युलेट करू. म्हणून तुमचं एम इंटू डिस्टन्स आपण टाईम स्क्वेअर ते आलेलं आहे. आता एम जे आहे ती इथलाच एम आहे आणि एची व्हॅल्यू जी ते आपण डिस्टन्स आपण टाईम स्क्वेअर घेतो आहे. आता ती कशी आली तर पहिल्या प्रॉब्लेममध्येच तुम्हाला त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जो आहे तो आपण फाईंड केला तसाच तो फाईंड करायचा आहे. कारण ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं तर व्हेलॉसिटी अपॉन टाईम, परंतु व्हेलॉसिटी काय असते तर डिस्टन्स अपॉन टाईम आणि हा ॲक्सेलरेशनचा एक पर टाईम. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण इक्वेशन काय होईल तर डी अपॉन टी स्क्वेअर. ओके. अशा प्रकारे ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला फॉर्म्युलेट करता आला. म्हणजे या ठिकाणी असलेलं जो ॲक्सेलरेशनचा जो पार्ट आहे तो ह्या साध्या ब्रॅकेटमध्ये असलेल्या क्वांटिटीवरनं तुम्ही समजून घ्या की तिथे डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर का आलं. ॲक्च्युअली त्याची व्हॅल्यू जी आहे ॲक्सेलरेशनची ती व्हेलॉसिटी अपॉन टाईम आहे, परंतु आपण त्या ठिकाणी थोडंसं मॅथमॅटिकल डिराईव्ह केल्यानंतर येणारं आपली ती स्टेप आहे. ओके. त्याच्यामुळे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी समजूया. मग आता डायमेन्शन्स आपण त्याचे बघू. डायमेन्शन्स ऑफ फोर्स बिकम्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन आहे. मासची व्हॅल्यू आपण डायमेन्शन घेतलं, मास म्हणजे फक्त तिथं मासलाच त्या ठिकाणी आपण महत्त्व देतो, म्हणून ब्रॅकेटमध्ये M1. त्याच्यानंतर पुढे फॉर्म्युलामध्ये डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे डायमेन्शनली आपण त्या ठिकाणी L1 अपॉन टी स्क्वेअर पूर्णभर डायमेन्शनमध्ये त्या ठिकाणी घेऊ. डिस्टन्स स्क्वेअर नाही आहे म्हणून फक्त L रेस टू 1 घेतला. जर स्क्वेअर असता तर ह्या ठिकाणी आपण L रेस टू 2 टाकला असता. ओके. तेवढं समजून घ्या. त्याच्यामुळे आता पुढच्या स्टेपमध्ये किंवा पुढची क्वांटिटी तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करायला सोपं जाईल.
आता LMTच्या फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करू. L1 ह्या ठिकाणी आला, इथला L1. M1 ह्या ठिकाणी आहे, बरोबर. आणि हा T⁻²2 न्यूमरेटरला जाईल त्यावेळेस तो T⁻²2 होईल. त्याच्यामुळे फोर्सचे डायमेन्शन जे आहे ते आपले ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आले. L⁻1 M⁻1 आणि T⁻². आता आपण इलेक्ट्रिक चार्जकडे जाऊ. इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय असतं तर त्याचे पण डायमेन्शन आपण घेतलेले आहे. दॅट इज करंट इंटू टाईम, बरोबर. कारण करंट म्हणजे काय असतं तर चार्ज अपॉन टाईम. त्याच्यामध्ये चार्ज बरोबर काय आला तर करंट इंटू टाईम. त्याच्यामुळे डायमेन्शन ऑफ ई बिकम्स काय आला तुमचा तर आय. करंटसाठी आय वापरतो म्हणून I⁻1 आणि टाईमसाठी T म्हणून T⁻1. परत पुढची क्वांटिटी आली डायमेन्शनली. त्या ठिकाणी व्हेलोसिटी आहे. व्हेलोसिटीचे डायमेन्शन जे ते आपल्या फॉर्म्युला जो येतो आपल्याला माहिती आहे तो आहे डिस्टन्स अपॉन टाईम, बरोबर. डिस्टन्स अपॉन टाईम. त्याचे डायमेन्शन आपण घेऊ. डिस्टन्ससाठी L वापरतो आणि डायमेन्शनसाठी आपण T त्या ठिकाणी यूज करतो म्हणून L/T असं त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तो आपला फॉर्म्युलेट झालेला आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण ह्या ठिकाणी जो फॉर्म्युला यूज करणार आहोत. आता आपल्याला या ठिकाणी बीचं डायमेन्शन जे ते विचारले, डायमेन्शन ऑफ बी. म्हणजे हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी घेऊ. फक्त तो फॉर्म्युला जो आहे तो आपण ह्या ठिकाणी डायमेन्शनच्या स्वरूपात घेऊ. म्हणजे डायमेन्शन ऑफ बी इक्वल्स टू डायमेन्शन ऑफ एफ अपॉन EV. एफचं डायमेन्शन आहे आपल्याकडे ह्या स्टेपमध्ये आपण ते घेतलेलं आहे L1 M1 T⁻². आणि ईचं डायमेन्शन आहे हे I⁻1 T1 आणि व्हीचे डायमेन्शन आहे L T⁻². इथं हा जो पार्ट आहे म्हणजे T जो आहे तो आपण न्यूमरेटरला घेऊ. तर L आणि T⁻1 असं त्या ठिकाणी तो होईल किंवा L⁻1 त्याला तुम्ही म्हणू शकता. ओके, सॉरी L⁻1 T⁻1 असं त्या ठिकाणी तो होईल, बरोबर. तीच स्टेप जी आहे ती आपण ह्या ठिकाणी घेतो आहे, बरोबर. आता डायमेन्शनली ज्यावेळेस आपण प्रूफ करू त्यावेळेस बघा इथला हा L1 जो आहे तो न्यूमरेटरला आहे, हा L1 जो डिनॉमिनेटरला म्हणजे तो या ठिकाणी कॅन्सल होईल. मग राहील काय तर M1 T⁻², I1 T1 आणि T⁻1, बरोबर. आता ह्या ठिकाणी पण जर तुम्ही बघितलं तर हा T⁻1 आहे, T⁻1 डिनॉमिनेटरकडे जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी T⁻1 आहे, T⁻1 आहे. त्याचा जर आपण त्या ठिकाणी कोलिब्रेशन केलं तर तो होईल तुमचा T⁻0, बरोबर. त्याच्यामुळे त्याला काही एवढं महत्त्व नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही फक्त याला LMTच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर तुमचं फॉर्म्युला हा L आणि हा L कॅन्सल झालेला आहे. त्याच्यामुळे L0. M1 तसंच आपण त्या ठिकाणी ठेवू. इथला T1 आणि इथला हा T⁻1 कॅन्सल झाला म्हणून फक्त राहिला हा, तोच आपण या ठिकाणी घेऊ T⁻². हा I⁻1 डिनॉमिनेटरला आहे तो आपण न्यूमरेटरला घेऊन जाताना -1 त्याला त्या ठिकाणी घेऊ. त्याच्यामुळे तुमचं मॅग्नेटिक फील्डचं जे डायमेन्शन्स आहे L⁻0 M⁻1 T⁻2 आणि I⁻1 अशा स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालं. ओके, कन्फ्यूज होऊ नका. व्यवस्थितपणे लेक्चर जे आहे ते समजून घ्या, ऐकून घ्या. हळूहळू तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. कुठे समजा तुमचा पॉईंट त्या ठिकाणी मिस्टेक तुम्हाला काही वाटलं की इथं काय झालं तर तुम्ही ते मला पर्सनली मेसेज करून विचारू शकतात. परंतु व्यवस्थित जर तुम्ही लेक्चर ऐकलं तर तुम्हाला प्रॉब्लेम काहीच येणार नाही. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण ह्या ठिकाणी घेऊ. तो जो प्रॉब्लेम आहे आपला तो जे एस्टिमेशन ऑफ एररचा जो पार्ट आपण बघितलेला होता त्याच्याशी रिलेटेड तो पार्ट आहे, बरोबर. In a workshop, a worker measures the length of a steel plate with a vernier caliper having a least count 0.01 centimeter. For such measurements of the length yielded the following values: 3.11, 3.13, 3.14 and 3.14 centimeter. Find the mean length. मीन तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे. मीन ॲब्सोल्यूट एरर, पर्सेंटेज एरर. 3 व्हॅल्यूज जे आहे त्या आपल्याला ह्या ठिकाणी फाईंड करायच्या आहेत. त्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्यासमोर ह्या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत. त्याचा आपण आता ह्या ठिकाणी विचार करू किंवा त्या व्हॅल्यूजचं ॲन्सर नेमकं कसं काढायचं त्याचा आपण ह्या ठिकाणी विचार करू. 4 व्हॅल्यूज त्या आपल्या आहेत. त्याच्यामुळे त्या 4ही व्हॅल्यूंचे जे प्रेझेंटेशन आहे ते आपल्यासमोर ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, ते 4ही व्हॅल्यूंचं प्रेझेंटेशन जे तुमच्यासमोर आहे A1, A2, A3 आणि A4. म्हणजे इथं A1, A2, A3 आणि A4. ओके, ते 4ही व्हॅल्यूज जे आहे ते आपल्यासमोर तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे त्याचा उल्लेख जो आहे किंवा त्याचं नॉमिनेशन जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी समजत आहे किंवा ते आपल्याला बघायला मिळतं आहे. आता ते पॉईंट क्लिअर करत असताना
तुम्ही ह्या ठिकाणी मेन्शन करा की तुम्ही A1 कशाला म्हणता, A2 कशाला म्हणता, A3 कशाला म्हणता आणि A4. ते आपल्या फक्त नॉमिनेशनसाठी आहे. लिस्ट काउंट जो आपल्याला दिलेला आहे तो 0.01 सेंटीमीटर आहे. तो लिस्ट काउंट कशाचा आहे तर या ठिकाणी जे व्हर्नियर कॅलिपर म्हटलेलं आहे त्या व्हर्नियर कॅलिपरचा तो लिस्ट काउंट आहे. आपल्याला विचारलेलं आहे मीन लेंथ, मीन ॲब्सोल्यूट एरर आणि पर्सेंटेज एरर. तर ते फाईंड कसं करतात तर त्याचे फॉर्म्युले आपण अगोदरच बघितलेले, पण तुमच्यासमोर अगोदर फॉर्म्युले घेतो. मीनसाठी जेवढ्या व्हॅल्यूज आहेत त्यांची ॲडिशन करायची आणि डिवाइड बाय जी क्वांटिटी ती पूर्ण नंबर ऑफ त्या ठिकाणी आहे म्हणून 4 क्वांटिटी आहे म्हणून 4ने आपण या ठिकाणी डिवाइड करतो. अरिथमेटिक मीन झाला समजा तो. नंतर तुम्हाला काढायचा आहे ॲब्सोल्यूट एरर विचारलेला आहे तो आपण डेल्टा ANच्या फॉर्म्युल्याने काढतो. याच्यात A मीन मायनस AN स्टँड फॉर 1 2 3 4 जे असतील ते. याचं मीन ॲब्सोल्यूट एरर जो आहे तो आपण अशा पद्धतीने काढतो, म्हणजे डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा A2 यांची बेरीज आणि जेवढ्या व्हॅल्यू काढल्या डिवाइड बाय तेवढे. पर्सेंटेज एरर काढण्यासाठी आपण ॲब्सोल्यूट एरर मीन ॲब्सोल्यूट एरर डिवाइड बाय जो मीन व्हॅल्यू आपली आहे मीन लेंथ ती आपण त्या ठिकाणी त्याचा रेशो आणि मल्टिप्लाय बाय 100 हे आपण बघितलेलं आहे. ओके, आता आपण मीनकडे जाणार आहोत पहिला फॉर्म्युलाचा यूज करून. ओके, हळूहळू प्रॉब्लेम समजून घ्या. मीनकडे आपण जाणार आहोत. मीनची व्हॅल्यू आहे अरिथमेटिक मीनची ती अशी आहे की 4 व्हॅल्यू आहे म्हणून त्यांची बेरीज करू. पहिली व्हॅल्यू आहे 3.11, दुसरी व्हॅल्यू आहे 3.13, तिसरी व्हॅल्यू आहे 3.14 आणि चौथी व्हॅल्यू आहे 3.14. 4 व्हॅल्यूज आहेत म्हणून 4ने आपण डिवाइड केलं. सर्वांची बेरीज केली तर तुम्हाला बेरीज करून डिवाइड बाय 4 केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशन मिळेल 3.13 सेंटीमीटर. 3.13 सेंटीमीटर. ओके, हा 3.13 जो आहे तो कसा आला तर जे वरती ह्या 4 व्हॅल्यूज आहेत यांची आपण बेरीज करतो आहे. 4 यांची बेरीज केल्यानंतर 4ने त्याला डिवाइड करायचं. ओके, त्याच्यानंतर मग डिवाइड केल्यानंतर तुम्हाला हे या ठिकाणी मीन व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी मिळेल. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू आहे तुमची ह्या ठिकाणची ही आपण काढलेली आहे. आता सेकंड व्हॅल्यूकडे आपण जाणार आहोत. त्यासाठी सेकंड फॉर्म्युला जो येतो आपण ह्या ठिकाणी यूज करणार आहोत मीन ॲब्सोल्यूट एररसाठी. अगोदर आपण ॲब्सोल्यूट एरर जो आहे तो फाईंड करणार आहोत. तो फाईंड करण्यासाठी आपल्याला मीनमधनं ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्या त्या मायनस त्या ठिकाणी करायच्या आहेत. ओके, मीन जी व्हॅल्यूज आहेत ॲब्सोल्यूट एरर जो येतो आपण सुरुवातीला काढतो. डेल्टा A1साठी म्हणजे पहिल्या व्हॅल्यूसाठी ॲब्सोल्यूट एरर काय येईल तर तुमच्या मीनमधनं तुमची पहिली व्हॅल्यू जी आहे ती सबस्ट्रॅक्ट करायची. बरोबर, मग त्यासाठी इथं बघा या ठिकाणी दिलेला आहे तो फॉर्म्युला जो आहे तो A मीन मायनस AN. बरोबर, A मीन तुमची जी आहे ती ही मीन व्हॅल्यू आहे आणि AN म्हणजे काय तर तुमचा हा A1 त्या ठिकाणी आहे. बरोबर, A2साठी तुम्ही ती व्हॅल्यू फाईंड करू शकतात, A3साठी आणि A4साठी. आता A1साठी आपण ती व्हॅल्यू जी ती अशी फाईंड करू की मीन व्हॅल्यू आपली आहे 3.13 मायनस A1ची व्हॅल्यू आहे 3.11. त्याचं उत्तर आलं आपलं 0.02 सेंटीमीटर. सेकंड फॉर्ममध्ये A2मध्ये आपण ती जी व्हॅल्यू आहे ती आपली 3.13 आणि B जी आहे A2 जी आहे ती आपली 3.13. इथं मिस्टेक झालेली आहे, प्रिंटिंग मिस्टेक या ठिकाणी. इथं तुमची प्रिंटिंग मिस्टेक आहे ती त्या ठिकाणी समजून घ्या की ती 3.13 आहे म्हणून 3.13 वजा 3.13 बरोबर 0 त्या ठिकाणी आहे. बरोबर, हा पॉईंट जो आहे तो या ठिकाणी क्लिअर करा. परत एकदा सांगतो, या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. लिहिताना ते थोडंसं तिथं 3.13 पाहिजे म्हणून 3.13 वजा 3.13 बिकम्स 0 त्या ठिकाणी आपला आलेला आहे. ओके, पुढच्या याच्यामध्ये A3 जी आहे ती आपण घेतो. 3.13 वजा तुमचा A3 जो आहे तो 3.14 आहे म्हणून तो सबस्ट्रॅक्ट केला. मॉडमध्ये आपण ती घेतलेली आहे ती आपली व्हॅल्यू मायनस 0.01 होईल. मॉडच्या बाहेर आपण ती व्हॅल्यू 0.01 म्हणजे पॉझिटिव्ह आपण ती घेतो आणि शेवटची व्हॅल्यू पण आपली तशीच आहे. 3.13 वजा 3.14 म्हणजे ती व्हॅल्यू तुमची मायनस 0.01 मॉडमध्ये, पण मग मॉडच्या बाहेर घेतल्यानंतर आपल्याला ती व्हॅल्यू मिळेल 0.01 सेंटीमीटरची. ओके, यांचा मीन काढायचा. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जी मीन ॲब्सोल्यूट एरर आहे ती सेकंड व्हॅल्यू जी ती फाईंड करता येईल. बरोबर, तो मीन कसा काढायचा तर 4 इंची यांची बेरीज करायची डिवाइड बाय 4. बेरीज केल्यानंतर आणि डिवाइड केल्यानंतर तुम्हाला मिळणारं उत्तर जे आहे ते आपलं 0.01 सेंटीमीटर अशी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता शेवटच्या पॉईंटकडे आपण वळत आहोत. म्हणजे तिसरा जो आपला पॉईंट आहे किंवा तिसरा जो आपला भाग आहे तो आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तो आहे आपला पर्सेंटेज एररचा. तो पर्सेंटेज एरर फाईंड करण्यासाठी आपण ॲब्सोल्यूट मीन म्हणजे ही व्हॅल्यू
डिव्हाइड बाय अरिथमेटिक मीन व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू यांचं आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ही व्हॅल्यू आपली आहे 3.13 आणि ही व्हॅल्यू आपली आहे 0.01. बरोबर. आता फॉर्म्युल्यात टाकताना ती 0.01 भागेला 3.13 इंटू 100 अशी त्या ठिकाणी होईल. दॅट बिकम्स इक्वल्स टू 0.32%. डिवायडेशन केल्यानंतर किंवा कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला मिळणारं उत्तर जे येते 0.32% असंच त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके. असे हे पर्सेंटेज एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर आणि मीन लेंथ या ठिकाणी आपण फाइंड केलेलं आहे. या ठिकाणी एक भाग लक्षात घ्या, परत सांगतो. इथं फक्त किंमत टाकताना चुकलेली आहे A2साठी, डेल्टा A2साठी. ती आपली उदाहरणामध्ये आपल्याला स्पष्ट दिलेली आहे 3.13. बरोबर. आणि इथं टाकताना त्या ठिकाणी अशी टाकलेली आहे ती 3.11. तर ती 3.11 न करता ती 3.13 नोट्समध्ये लिहिताना पण तुम्ही 3.13च लिहा. बरोबर. तिथं तो थोडंसं समजून घ्या, आणि तर परत तुम्ही कन्फ्यूज असाल की 3.13 मायनस 3.11 कसं झालं. ओके. आता नोट्स पाठवताना पण मी तुम्हाला हीच पाठवेल, पण मग याच्यात तुम्ही करेक्शन एक करून घ्या की 3.13 जी आहे त्या ठिकाणी 3.11 जी या ठिकाणी आहे ते 3.13 लिहायची तुम्हाला लिहिताना. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण आता बघू. जसं मागचा बघितला तसाच हा प्रॉब्लेम तुमचा आहे. याच्यात पण तुम्हाला ॲब्सोल्यूट एरर विचारलेला आहे, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यामध्ये ओहम्स एक्सपेरिमेंट जो आहे तो केलेला आहे, आणि त्या ओहम्स एक्सपेरिमेंटवरून तुम्हाला तुमच्या आवडीचं किंवा तुमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या विचारलेल्या आहेत. त्याच्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत रेजिस्टन्सच्या आलेल्या आहे 6.12, 6.09, 6.22, 6.15 ओहम, आणि त्याच्यावरून तुम्हाला ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर जो तो विचारला आहे. तर आपण A1, A2, A3 जे आहे ते या ठिकाणी नॉमिनेट करून घेऊ. सलग त्या व्हॅल्यू म्हणून आपण सलगच त्या ठिकाणी घेऊ. अरिथमेटिक मीन कसा फाइंड करतात, ॲब्सोल्यूट एरर कसा फाइंड करतात, मीन ॲब्सोल्यूट एरर कसा फाइंड करतात, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर कसं फाइंड करतात हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. बरोबर. सगळ्याच व्हॅल्यू जे आहे ते आपण ह्या ठिकाणी फाइंड करू. अरिथमेटिक मीनची व्हॅल्यू आपण सुरुवातीला फाइंड करू की A1 + A2 + A3 + A4 डिवाइड बाय 4 या फॉर्म्युल्यावरनं. ते केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू टाकायची 6.12 + 6.09 + 6.22 + 6.15 डिवाइड बाय 4. बेरीज केली तर ती आली 24.58 भागेला 4. डिवाइड केला तर उत्तर मिळालं 6.145 सेंटीमीटर. हा झाला तुमचा अरिथमेटिक मीन. त्याच्यावरनं तुम्हाला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ज्या आहे त्या फाइंड करायच्या आहे. त्या मागच्याच प्रॉब्लेममध्ये आपण सॉल्व्ह केल्या तसंच या ठिकाणी फाइंड करायचं आहे की मीनमधनं तुमचा A1, A2, A3, A4 जो आहे तो सबस्ट्रॅक्ट करायचा आहे, आणि ते सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला मिळणारी व्हॅल्यू जी आहे ती अशा प्रकारे त्या ठिकाणी 0.025, डेल्टा A1, डेल्टा A2 0.055, डेल्टा A3 0.075 आणि डेल्टा A4 जो आहे तुमचा तो 0.005 असा त्या ठिकाणी आलेला आहे. आता मीन ॲब्सोल्यूट एरर फाइंड करण्यासाठी तुम्ही परत मीन काढण्यासाठी ते ह्या ज्या चारही व्हॅल्यूज आहेत याची बेरीज करा आणि डिवाइड बाय 4 करा. ते व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी पुटअप करू. 0.025 + 0.055 + 0.075 + 0.005 डिवाइड बाय 4. यांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला मिळालं ते 0.160 डिवाइड बाय 4, आणि डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला मिळालं 0.04 ओहम. बरोबर. रिलेटिव्ह एरर काढायला गेले तर रिलेटिव्ह एरर कसा काढतो आपण, तर जो तुमचा ॲब्सोल्यूट मीन आहे तो डिवाइड बाय तुमचा अरिथमेटिक मीन व्हॅल्यू जी आहे ती ॲब्सोल्यूट एरर समजा त्याला. बरोबर. अरिथमेटिक मीनने डिवाइड याला आपण करतो. मग तुमची ॲब्सोल्यूट मीन जी आहे ती ह्या ठिकाणी आपण फाइंड केलेली आहे. अरिथमेटिक मीन जी व्हॅल्यू तुमची ती या ठिकाणी आताच 0.04 तो आपण ह्या ठिकाणी लिहिला. ॲब्सोल्यूट मीन आणि अरिथमेटिक मीन जो आहे तो आपला 6.145 आला. डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला मिळालेलं उत्तर जे आहे ते रिलेटिव्ह एररचं असेल 0.0065 ओहम. पर्सेंटेज एरर कसा फाइंड करायचा, तर जो तुमचा रिलेटिव्ह एरर आहे त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं, आणि 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ती व्हॅल्यू जी आहे ती 0.0065 मल्टिप्लाय बाय 100 बिकम 0.65%. ओके. अशा प्रकारे हे 4 प्रॉब्लेम जे ते आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. याच्यात कुठे अडचण वाटली किंवा काही क्लिअरिफिकेशन वाटलं तुम्हाला तर ते मला तुम्ही त्या ठिकाणी परत एकदा विचारू शकतात. याच्यात एक करेक्शन तुम्हाला परत एकदा रिपीट करतो, कारण परत मला मेसेज तुम्ही करसान की हे कसं. तर इथलं करेक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे की बीची जी व्हॅल्यू आहे A2 ती आपण 3.13 घेतलेली आहे. इथं फक्त टाकताना ती 3.11 टाकल्या गेलेली आहे सेकंड व्हॅल्यू याच्यात. सेकंड व्हॅल्यूमध्ये तो 3.11 न करता तो 3.13 त्या ठिकाणी करा. काय करसान त्या ठिकाणी
3.13 एवढंच फक्त करेक्शन या ठिकाणी आहे. लिहिताना पण ते 3.13च लिहा, कारण त्याच्याशिवाय इथं झिरो ही व्हॅल्यू येणार नाही. 3.13 मायनस 3.13 बरोबर 0. ओके. काही अडचण वाटली प्रॉब्लेममध्ये तर मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला परत त्या ठिकाणी रिपीट करेल. ओके. आजच्या लेक्चरला आपण ह्या ठिकाणी थांबू. उरलेले प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. थँक्यू.